Good morning students, myself Vasanti. Good morning everyone. Today is Saturday, 9th October 2021. बाळांनो, नवरात्र सुरू झालेली आहे. नवरात्र झालेले आहे सुरू, घटस्थापना झालेली आहे आणि आपण अभ्यास करतोय. म्हणून मला असं वाटतं सुरुवातीला आपण देवीची प्रार्थना करावी. ठीक आहे? तुम्ही ज्या वेळेला हे ऐकाल त्यावेळेस तुम्ही मांडी घालून बसायचं, हात जोडायचं. ठीक आहे? आणि मी जसं म्हणते तसं तुम्हीही शिकून म्हणायचा प्रयत्न करायचा. ठीक आहे? नमस्ते शारदे देवी काश्मीर पुवासिनी त्वामहे प्रार्थये नित्य विद्यादानं च देहि मे. नमस्ते शारदे देवी काश्मीर पुवासिनी त्वामहे प्रार्थये नित्य विद्यादानं च देहि मे. नमस्ते शारदे देवी काश्मीर पुवासिनी त्वामहे प्रार्थये नित्य विद्यादानं च देहि मे. So let's start. Today's subject is EVS and division of lesson number 5, 6 and 7 because our exam will start. That's why I have written a revision of lesson number 5, 6 and 7. I have written some words from the word so that you will be able to understand the words and you will, if you will revise this, you will be able to write the paper very easily. It will be easy for you to understand the paper and to write. Okay, so let's start. THIRSTY thirsty म्हणजे तहानलेला. आपल्याला जेव्हा तहान लागते तेव्हा आपण पाणी पितो. We drink water when we feel thirsty. LUNCH lunch म्हणजे जेवण दुपारचं. दुपारच्या जेवणाला इंग्लिशमध्ये लंच असं म्हणतात. DINNER डिनर रात्रीच्या जेवणाला इंग्लिशमध्ये डिनर असं म्हणतात. DRY ड्राय UP अप ड्राय अप म्हणजे वाळणे. इफ वी विल नॉट वॉटर द प्लांट्स विल ड्राय अप. आपण जर झाडाला पाणी घातलं नाही तर झाडं वाळून जातील, झाडं सुकून जातील. PLANT प्लांट म्हणजे झाड. EXERCISE एक्सरसाइज म्हणजे व्यायाम. BREAKFAST ब्रेकफास्ट म्हणजे सकाळची न्याहारी. सकाळी उठल्यानंतर साधारणतः 8 ते 9:30 मधल्या काळामध्ये तुम्ही जे सकाळी खाता थोडं त्याला म्हणतात न्याहारी. त्याला इंग्लिशमध्ये असं म्हणतात ब्रेकफास्ट. DINNER I have written this word 2 times. Okay? WATER water म्हणजे पाणी. FOOD फूड म्हणजे अन्न. HOUSE हाऊस म्हणजे घर. PROTECT प्रोटेक्ट घरापासून आपलं संरक्षण होतं. प्रोटेक्ट म्हणजे संरक्षण. ऊन वादळ वारा थंडी पाऊस सगळ्यापासून काय होतं? संरक्षण होतं. SMELL स्मेल म्हणजे वास घेणे. TASTE टेस्ट म्हणजे चव. जिभेमुळे आपल्याला चव कळते. नाकाने आपण वास घेतो त्यामुळे आपल्याला कशाचा वास आहे हे समजतो. HORSE हॉर्स म्हणजे घोडा. STABLE स्टेबल म्हणजे घोड्याचं घर म्हणजे स्टेबल म्हणजे मराठीमध्ये घोड्याचा तबेला. घोडा ज्या घरामध्ये राहतो त्याला काय म्हणतात मराठीत? तबेला. इंग्लिशमध्ये म्हणायचं स्टेबल. ICECREAM आईस्क्रीम. आईस्क्रीम कसं लागतं हे तुम्हाला कशामुळे कळतं? जिभेमुळे कळतं. जिभेमुळे काय कळतं तर तुम्हाला पदार्थाची चव कळते. HEALTHY हेल्दी म्हणजे सकस. FLOWER फ्लॉवर म्हणजे फूल. COOKING कुकिंग म्हणजे स्वयंपाक करणे. CLEANING क्लिनिंग म्हणजे स्वच्छ करणे. WASHING वॉशिंग म्हणजे धुणे. क्लिनिंग म्हणजे काय येतं? क्लिनिंग मध्ये फरशा पुसणं येतं, भांडी घासणं येतं, भांडी घासून स्वच्छ धुणं येतं. वॉशिंग म्हणजे धुणे. टीव्ही म्हणजे टेलिव्हिजन. BEDROOM बेडरूम म्हणजे झोपायची खोली. LIVING ROOM लिव्हिंग रूम. रूम म्हणजे खोली. लिव्हिंग म्हणजे दिवाणखाना म्हणजे घरामध्ये शिरल्यानंतरची पहिली खोली दिवाणखाना. KITCH
स्वयंपाकघर. MILK मिल्क म्हणजे दूध. CURD कर्ड म्हणजे दही. दुधापासून काय बनवतात? दही बनवतात. BUTTER दह्यापासून काय बनवतात? लोणी बनवतात म्हणजे तयार करतात. FISHES फिशेस म्हणजे मासे. फिशेस लिव्ह इन वॉटर. सो आय हॅव रिटन सम वर्ड्स from lesson 5, 6 and 7. So you will be able to understand the words and you will revise it. If you will revise these words, you will be able to write our paper. Okay? So I will read it again, but I will not explain it to you in Marathi so that I can go further. Thursday, lunch, dinner, dry up, plant, exercise, breakfast, water, food, house, protect, smell, test, horse, stable, ice cream, healthy, flower, cooking, cleaning, washing, TV, bedroom, living room, kitchen, milk, curd, butter, fishes. In house, there are some different areas for different things to keep different things in different rooms. So in a house we are having bedroom, living room and kitchen. So living room, bedroom and kitchen. We put TV in the living room. आपण टीव्ही हॉल मध्ये ठेवतो म्हणजे लिव्हिंग रूम मध्ये ठेवतो. किचन मध्ये काय असतात? भांडी असतात, गॅस असतो, फ्रीज असतो, हो की नाही? आता तुम्ही किचन मध्ये तुमची पुस्तकं कुठेतरी टाकता, पण अशी ठेवायची असतात का? नाही. बुक्स कुठे ठेवायचे असतात? एकतर तुमच्या बॅगेत ठेवायचे असतात किंवा पुस्तकं ठेवण्यासाठी जर घरामध्ये एखादा तुम्हाला कपाट दिलेलं असेल तर त्याच्यामध्ये ठेवायचे असतात. बेडरूम मध्ये काय असतं? तर ड्रेसिंग टेबल असतं. त्या ड्रेसिंग टेबल म्हणजे काय? त्याला एक आरसा असतो, त्याला खाली कपाट असतं छान. त्याच्यामध्ये तुम्हाला तयार होण्यासाठी लागणाऱ्या सगळ्या वस्तू असतात. कंगवा असतो, तेलाची बाटली असते, पावडर असते, परफ्यूम असतं, क्रीम असतं, हो की नाही? या सगळ्या गोष्टी कुठे असतात? तर ड्रेसिंग टेबलवर असतात आणि ड्रेसिंग टेबलच्या आतमध्ये असतात. आणि ड्रेसिंग टेबल कुठे असतं? तर बेडरूममध्ये असतं. आणि आरसा कशासाठी असतो? तर तुम्ही केस नीट विंचरलेत का पाहण्यासाठी, तुम्ही पावडर नीट लावली आहे का बघण्यासाठी, टिकली छान लावली आहे का बघण्यासाठी, हो की नाही? म्हणून ह्या वस्तू कुठे असतात? तर ड्रेसिंग टेबल कुठे असतं? बेडरूममध्ये. किचनमध्ये काय असतं? तर किचनमध्ये फ्रीज असतो, टोस्टर असतो, भांडी असतात, मिक्सर असतो, गॅस असतो, हो की नाही? फिल्टर असतं, पाण्याची भांडी असतात. काही वेळेला किचनमध्येच टेबल असतं, डायनिंग टेबल असतं, खुर्च्या असतात, हो ना? एक मांडणी असते, त्याच्यावरती भांडी ठेवलेली असतात. नंतर काय असतात? दुसऱ्या काही मांडण्या असतात ज्याच्यामध्ये स्वयंपाक करण्यासाठी लागलेले मसाले, धान्य भरून ठेवलेलं असतं. या सगळ्या वस्तू कुठे असतात? तर किचनमध्ये असतात. मिल्क, आता दूध असतं, तुम्ही दूध पिता. दूध कशासाठी प्यायचं असतं? तर त्यांनी ताकद येते, शक्ती येते, हो की नाही? आणि आपल्या शरीराला सकस अन्नाची गरज असते. दुधापासून काय बनवतात? काय तयार होतं? दही. दह्यापासून काय होतं? लोणी, मिल्क, कर्ड, बटर. आता मी इथे काय लिहिले? फिशेस म्हणजे मासे. मासे कुठे राहतात? पाण्यात राहतात. मासे जर पाण्यातनं बाहेर काढले तर मासे काय होतील? मरून जातील. फिशेस लिव्ह इन वॉटर. इफ वी विल नॉट water the plants will dry up. Okay, now I am going to revise from the lesson 1. Okay, what is your name? If question analysis in your exam, what you have to write? My name is, whichever the spelling of your name is there, you have to write your name. Then how many members are there in your family? Okay, how many rooms are there in your home? That you have to write in the paper. If I don't know which questions will arise in your paper, I don't know which paper, what is the questions are given in your paper. Okay, आता myself मध्ये काय असतं? myself fill in the blanks. myself कसं असणार आहे? fill in the blanks असतात. मी तुम्हाला व्हॉट्सअपला लिहून पाठवलं होतं. I am a बॉय असेल त्यांनी BOY बॉय लिहायचं, गर्ल असेल तर GIRL गर्ल लिहायचं. I am a girl, I am a boy, बॉय असेल त्यांनी बॉय लिहायचं, गर्ल असेल त्यांनी गर्ल लिहायचं. माय नेम इज, तुम्ही तुमच्या नावाचं स्पेलिंग लिहायचं. आय एम 6 years old असेल, 7 years old असेल तर तुमचं वयाचा स्पेलिंग लिहायचं, नुसता नंबर लिहायचा नाही. ठीक आहे. माय स्कूल नेम इज, तुम्हाला लिहायला आलं पाहिजे. सगळी अक्षरं कॅपिटल लिहायची. K फुल स्टॉप, T फुल स्टॉप, E फुल स्टॉप, S फुल स्टॉप, KTES.
इंग्लिश मीडियम स्कूल. आय लिव्ह इन राजगुरुनगर. फिल इन द ब्लँक्समध्ये तुम्हाला लिहिता आलं पाहिजे, जे मी तुम्हाला ऑलरेडी व्हॉट्सअपला पाठवलेलं आहे. ठीक आहे. नंतर अजून काय तुम्ही लिहू शकता. हाऊ मेनी मेंबर्स आर देअर इन युअर फॅमिली. 4, 5, 6 ते तुम्ही लिहायचं. ओके. आता पार्ट्स ऑफ द बॉडी. सो वी आर हॅव्हिंग पार्ट्स ऑफ द बॉडी. हेड, eyes, ears, nose, chin, hands, chest, back, belly, thighs, feet, legs, fingers. You know your parts of the body. We are having 5 sense organs: eyes, ears, nose, tongue and skin. We are having 5 sense organs: eyes to see, ears to hear, nose to breathe and smell, tongue to taste and skin to feel. Right? So these are the lessons. So I think you have revised it. You must be started all. I think you have started reading and doing the exercise or reading. I don't know whether you are reading daily or no. I hope that you must be reading. So what is the next lesson? Healthy and happy. You must get up early in the morning. सकाळी लवकर उठलं पाहिजे. Brush your teeth. Do exercise. Go for walking. After coming back, take a bath. Wear clean clothes. Then sit for the study. Read a lesson. Write 2 pages on your English notebook and EVS notebook, Maths notebook. Daily you have to write 10 sentences of any subject. Daily you have to read 1 page of any subject: English, Marathi, EVS, and learn the spellings of Maths also. So this is also useful for you, right? Then do the exercise. Then you will have your food in the afternoon. After that, what do you do? You have to go out again. Whatever your mom will give you that time, what you will do? You had your meal or two, and then you will go outside to play. After that, again you will come back. Wash your hands, wash your legs, pray to God, and then again sit for your study. While studying, you will not sit in front of the TV or music system. You will turn off the TV and then you will sit for the study, and then you will write or you will read whichever the homework is given to you. So while studying, you will never sit in front of the TV. So TV is going on, serials are going on, you are watching serials and you are sitting and you are writing school homework. No, very bad habit. You have to follow the good habits. Okay? Then what do you do? After taking a bath, you just comb your hairs. So comb your hairs neatly. Right? Then what do? You go to bed at night. But go to bed early at night. You will not go to bed late at night. Okay? You will go to bed early at night. In the morning, between 8 to 9:30, what you eat is breakfast. सकाळी 8 ते 9:30 मध्ये तुम्ही जे खाता त्याला ब्रेकफास्ट असं म्हणतात. तुम्ही दुपारी जे जेवता त्याला लंच असं म्हणतात. आणि तुम्ही रात्री जे जेवता त्याला डिनर असं म्हणतात. ओके. आणि आपल्याला तब्येतीसाठी, शरीरासाठी चांगल्या काय गोष्टी आहेत? तर फळं खाणं चांगली आहेत. फळं खायची असतात, दूध प्यायचं असतं. बर्गर, पिझ्झा, मॅगी सारखं खायचं नसतं. ते आपल्या शरीरासाठी चांगलं नसतं. पाणी भरपूर प्यायचं. पाणी प्यायचा कंटाळा करायचा नाही. पाणी कशासाठी लागतं आपल्याला? What are the various uses of water? Water is used for drinking, bathing, cleaning, watering plant, washing, cooking, putting out the fire. आग विझवण्यासाठी. हो की नाही? आपल्यासारखंच पाण्याची अजून गरज कुणाला असते? तर प्राण्यांना असते. ॲनिमल्स, बर्ड्स, ॲक्वॅटिक ॲनिमल्स म्हणजे जलचर जे पाण्यामध्ये राहतात त्यांना मराठीमध्ये जलचर म्हणतात आणि इंग्लिशमध्ये ॲक्वॅटिक ॲनिमल्स म्हणतात. ॲक्वॅटिक म्हणजे पाण्यामध्ये राहणारे. ठीक आहे. डोमेस्टिक ॲनिमल्स आणि वाईल्ड ॲनिमल्स, पाळीव प्राणी आणि जंगली प्राणी किंवा हिंस्र प्राणी म्हणजे काय? वाघ, सिंह यांना सुद्धा पाणी लागतं. हो की नाही? झाडांना पाणी लागतं, शेतीला पाणी लागतं. म्हणून पाणी वाया घालवायचं नाही. नेव्हर वेस्ट वॉटर. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, पाणी कधीही शिळं होत नाही. पाणी कधीही शिळं होत
नाही, पाणी कायम ताजंच असतं. पण ह्याचा अर्थ असा नाही कुठलंही पाणी प्यायचं. तुम्हाला तुमच्या आईनी, आजीनी, मम्मीनी जे पाणी बाटलीत भरून दिलेलं असतं किंवा जे पाणी प्यायला सांगितलेलं असतं तेच पाणी प्यायचं असतं. ठीक आहे. पण पाणी कधीही वाया घालवायचं नाही आणि पाणी कधीही शिळं होत नाही. नंतर घर, हाऊस आणि होम. आपलं घर आपल्याला कशापासून वाचवतं? उन्हाळा, पावसाळा, हिवाळा, थंडी, हो की नाही, वेगवेगळ्या प्रकारचे वादळं, या सगळ्यापासून वाचवतं. घराला काय असतात? मोठमोठे दरवाजे असतात, खिडक्या असतात, हो की नाही. ऑल हाऊसेस हॅव डोअर्स अँड विंडोज. दे लेट इन फ्रेश एअर अँड लाईट. घरामध्ये मोठ्या मोठ्या खिडक्या असतील, खिडक्या उघड्या ठेवायच्या असतात. खिडक्यामध्ये स्वच्छ खेळती हवा आली पाहिजे. त्याने काय होतं तर घरातलं वातावरण छान राहतं. आणि काय होतं तर घरामध्ये स्वच्छ हवा येते आणि भरपूर सूर्यप्रकाश येतो. घराला काय असतात? वेगवेगळ्या प्रकारचे काय असतात? छप्र असतात. छप्र कसे असतात तर प्रादेशिक असतात. कोकणामध्ये खूप पाऊस पडतो म्हणून घराचे छप्र कसे असतात? उतरत्या छपराचे असतात. म्हणजे पावसाचं पडलेलं पाणी वाहून जायला पाहिजे. कळालं? घराचे बिल्डिंगमध्ये राहत असतात तर घराला काय टाकलेलं असतं? वरती स्लॅब टाकलेलं असतं, आडवं असतं, पण तरी सुद्धा त्याला पाणी वाहून जाण्यासाठी बाहेर एक आउटलेट किंवा एक रस्ता केलेला असतो. घरामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या खोल्या असतात. खोल्या काय काय असतात? स्वयंपाकघर असतं, बरोबर, म्हणजे किचन असतं, बेडरूम असतो, लिव्हिंग रूम असतो, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या खोल्या असतात. आणि वेगवेगळ्या प्रकारच्या खोल्यांमध्ये आपण वेगवेगळ्या वस्तू ठेवतो. बाथरूम असतं. त्यानंतर आपल्यासारखेच माणसांसारखंच वेगवेगळे प्राणी आणि पक्षी वेगवेगळ्या खोल्यांमध्ये राहतात, वेगवेगळ्या घरांमध्ये राहतात. मग त्यांना काय लागतं? त्यांच्या घरांना काय काय म्हणतात? अ बर्ड लिव्हज इन अ नेस्ट. पक्षीच्या घरामध्ये झाडावरती घरटं बांधून राहतो, त्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात? नेस्ट असं म्हणतात. त्यानंतर मधमाशी झाडावरती जे पोळं बनवते त्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात? हाईव्ह. काय म्हणतात? हाईव्ह. बी लिव्हज इन अ हाईव्ह. उंदीर, उंदीर मामा कशात राहतो? बिळात राहतो. अ रॅट लिव्हज इन अ होल. सिंह कशात राहतो? गुहेत राहतो. अ लॉयन लिव्हज इन अ डेन. सिंह गुहेत राहतो. कोंबडी कशात राहते? खुराड्यात राहते. कोंबडी ज्या घरामध्ये राहते त्याला काय म्हणतात? कोंबडीचं खुराडं. इंग्लिशमध्ये त्याला म्हणतात कूप. COOP, कूप. हेन्स आर केप्ट इन अ कूप. काऊज आर केप्ट इन अ शेड. गाय, म्हैस ज्या घरामध्ये राहतात त्यांच्यासाठी जे घर बांधलेलं असतं त्याला काय म्हणतात? गाईचा गोठा म्हणतात. घोडा कशामध्ये राहतो? घोड्यासाठी जे बांधलेलं असतं, घोडा ज्याच्यात राहतो त्याला काय म्हणतात? घोड्याचा तबेला. घोड्याचा तबेला. So again I am going to revise only one thing. We live in a house. A house protects us from heat, cold and rain, right? Then all houses have doors, windows and roofs. घराला दारं, खिडक्या आणि छप्पर असतं. Houses have separate areas for various purposes. The homes of birds and animals have different names. I think you have revised all the syllabus which is given to you for exam and you have understood whatever I have taught you till today. So watch the video carefully. I will click the photograph of it and send it to you on WhatsApp. You will write one time in good handwriting in your EVS notebook. All these words you will write one time. Okay? While writing you will say. You will not only copy it. While writing you will say THIRSTY first and then you will write. Okay? So thank you. Bye. Have a nice day.